ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण हा 10वा अध्याय आपण सुरू केलेला आहे आणि यात आपण बघत होतो की भगवान हे पूर्ण या जगाचे कारण आहेत. म्हणजे जगत कारण ईश्वर, ईश्वरच या पूर्ण जगाचं निमित्त कारण पण आहे आणि उपादान कारण पण आहे. म्हणजेच मटेरियल पण भगवंतच झाला या जगाचा आणि इन्स्ट्रुमेंट हे पण भगवंतच झाले आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण बघितलं होतं की टेबल जर बनवायचा झाला तर टेबल मटेरियल हे वेगळं असतं आणि टेबल बनवणारा कार्पेंटर हा वेगळा असतो. म्हणजे निर्माता वेगळा असतो आणि निर्माण केलेलं जग वेगळं असतं किंवा वस्तू वेगवेगळी असते. हे आपण साधारण बघतो. परंतु हे जग जे निर्माण केलं त्या निर्माण करण्यामध्ये भगवंत दोन्हीही भगवंतच मटेरियल झालं आहे आणि भगवंतच निमित्त झाला आहे हे आपण बघितलं होतं. आणि त्यामुळे झालं काय की हे जग आणि भगवंत हे दोन वेगळे राहिले नाहीत. आपण टेबल बनवणारा आणि टेबल हे दोन वेगळे आहेत. तसं या जगाचं असं नाही आहे. जग भगवंत इथे सांगतायत की मीच बनवणार आहे आणि मीच या जगामध्ये परिणत झालेलो आहे, मीच ट्रान्सफॉर्म झालो या जगामध्ये. म्हणजे काय झालं की जे काही आपण बघतोय आता हे सगळं विष्णुमय जगत झालं आहे. की या जगामध्ये नाना रूप जरी दिसत असले, आपल्याला नाना आकार दिसत असले, तरीही या जगामध्ये फक्त भगवंतच आहे. त्याचं चैतन्य स्वरूप, त्याचं सत्ता. म्हणजे भगवंत कुठल्या रूपाने आहे? सत्ता रूपाने आहे इथे. आता मी त्या डिटेलमध्ये जात नाही की सत चित आनंद हे 3 आहेत चैतन्याचे प्रकार. तर आता जे काही जगामध्ये आपण भगवंताला बघतो, आपण म्हणतो सगळीकडे भगवंत आहे, या भिंतीमध्ये आहे, टेबलमध्ये आहे, ह्या फॅनमध्ये आहे, सगळीकडे मग भगवंत आहे. मग याला कसं भगवंत म्हणणार आपण? पण तिथे सत्ता रूपेण, सत्रूपेण. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट म्हणतो आहे, मी आहे, टेबल आहे, फॅन आहे. हे जे इजनेस आहे, टेबल इज, फॅन इज, मोबाईल इज, हा इज जो आहे म्हणजे असणं, ही आहे सत्ता. ही असण्याची, कारण प्रत्येक गोष्ट आपण कधी असं म्हणत नाही की नाही आहे. आपण आपलं स्वतःचं अस्तित्व कधी डिनाय करत नाही. तुला रात्री झोपेतनं जरी आपल्याला उठवलं तरी आपण म्हणू की नाही मी आहे. तर ही सत्ता जी आहे, ही सत्ता किंवा हे सत्स्वरूप परमेश्वराचं, त्या रूपाने भगवंत सगळीकडे आहे. चित्रूपाने कुठे आहे? तर आपल्यामध्ये आहे. म्हणजे ज्या प्राण्यांमध्ये चैतन्य आहे, माणसांमध्ये आहे, पशुमध्ये आहे, वनस्पतीमध्ये आहे, तर या सगळ्यांमध्ये तो चित्रूपानी पण आहे. म्हणजे तो तुमचा सत्रूपानी पण आहे आणि चित्रूपानी पण आहे. आणि मनुष्यामध्ये तो सत, चित आणि आनंद या तिन्ही रूपाने तो अवस्थित असतो. तर या जगात ईश्वर आहे म्हणजे काय? तो सत्ता रूपेने आहे, सत्रूपानी आहे. आणि चैतन्य लोकांमध्ये तो सत्रूपानी पण आहे आणि चित्रूपानी पण आहे. तर हे आपण बघत होतो. आणि हे होत असताना आपण बघितलं की अर्जुन जो आहे, तो अर्जुन अजून भगवंतांना काही त्याच्या विभूती ज्या आहे भगवंताच्या, त्या सांगायसाठी म्हणून तो रिक्वेस्ट करतो आहे. इथपर्यंत आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की तो भगवंताला तो विनवतो आहे. आणि भगवंत इथे म्हणतायत की अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वम प्रवर्तते, की माझ्यामधनंच हे सगळं जग प्रवर्तित झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट ही माझ्या मधून निघालेली आहे. मग जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट भगवंताच्या मधनं निघाली आहे, तर जी काही गोष्ट आपल्याला प्राप्त होते ती काय आहे? ती देवाचा प्रसाद आहे. देवाचा प्रसाद समजून आपण तो ग्रहण करायला पाहिजे. त्यामध्ये सुख असो, दुःख असो, किंवा यश असो, अपयश असो, जे काही आपल्याला मिळेल, कारण या जगात ईश्वराशिवाय काहीच नाही आहे. त्याच्यापूर्वी आपण त्या विभूती बघताना बघितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर लपलेला आहे. प्रत्येक गोष्ट जर ईश्वराकडनं येत असेल, अहम सर्वस्य प्रभव, की भगवंताकडनंच जर सगळ्या गोष्टी येत असेल, तर चांगलं आणि वाईट ते काहीही आलं तरी ते माझ्या चांगल्यासाठी आहे आणि माझ्यासाठी ते आवश्यक आहे, असा प्रसाद समजून तो आपण घ्यायला पाहिजे.
जेव्हा भगवंताचा आपण ठाकूरांच्या मंदिरात जातो आणि प्रसाद म्हणून जर आपल्याला कधी आंबट फोड जर आली आंब्याची तर आपण फेकून देत नाही, प्रसाद आपण डोक्याला लावून आपण तो घेतो. तसंच आपलं जीवनात जर काही दुःख आलं, जीवनात जर काही अपयश आलं, तर ते पण भगवंताचा प्रसाद समजून आपण तो स्वीकार करायला पाहिजे. तिथे ते सदैव मग रडणं, मग मीच का, माझ्यासाठी का, हे असं न करता त्याच्यावरती उठण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ते आपण अजून काही आपल्या आधल्या क्लासमध्ये बघितलं होतं आपण, की ते कसं आपण आपल्या स्वतःच्या स्वप्रयत्नांनी कर्माने आपण त्या गोष्टी ओव्हरकम करू शकतो. तर इथे आता भगवंत म्हणतात की हा असा जो साधक की सगळ्या जगामध्ये ईश्वराचं स्वरूप बघतो, सगळीकडेच तो ईश्वर आहे असा जो समजतो, त्याचं इथे भगवंत म्हणतात की तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम. हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की असा साधक की जो सदैव प्रीतिपूर्वक, खूप आनंदाने, खूप श्रद्धेने जो माझं भजन पूजन करतो. कसं भजन पूजन करतो? एकरूप ईश्वरामध्ये नाही. त्याला आता भगवंत फक्त मंदिरात दिसत नाही आहे. पहिल्या स्टेजला काय असतं की आपल्याला फक्त मंदिरातच भगवंत दिसतो. मग आता या साधकाची स्टेज काय झाली आहे की तो प्रत्येक गोष्टींमध्ये विष्णुमयम जगत त्याचं झालेलं आहे सगळं, की प्रत्येक गोष्टीमध्ये तो विष्णू बघायला लागतो, प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर बघायला लागतो. आणि तिथे ते म्हणतात की ददामी बुद्धी योगमतम, की अशा या साधकाला, अशा ह्या विश्वरूप दर्शन करणाऱ्या साधकाला मी, भगवंत म्हणतात की बुद्धियोग देतो. बुद्धियोग देतो म्हणजे काय? त्याला मी ज्ञानयोग प्रदान करतो. म्हणजे त्याला जास्त विवेक आणि वैराग्य देऊन खरं ह्या जगाचं स्वरूप काय आहे हे भगवंत सांगायचा प्रयत्न करत आहेत. कारण आपण या 3 स्टेज बघितल्या होत्या की पहिल्या स्टेजमध्ये आपण काय करतो की भगवंत आणि मी हा वेगळा. आता या दुसऱ्या स्टेजच्या साधकाचं काय आहे की सगळीकडेच भगवंत आहे. आणि थर्ड स्टेजमध्ये साधकाचं काय होतं? ज्याला ज्ञान होतं तो या सगळ्या जगाला मिथ्या बघतो आणि फक्त चैतन्य रूपानेच या जगाकडे बघतो. ह्या 3 स्टेज या साधकाच्या असतात. तर या दुसऱ्या स्टेजमधल्या साधकाची आपण इथे या विभूती योगामध्ये चर्चा करतोय. आणि लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक साधकाला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर त्यांनी ह्या अनेक रूप ईश्वर दर्शनाकडनं, म्हणजे पहिल्यांदा आपण एकरूप दर्शन करतो की फक्त एकच ईश्वर, एकच इष्ट आपल्याला चांगलं वाटतं. मग त्या एकरूप ईश्वराकडनं अनेक रूप ईश्वराकडे आपण चाललो आहे की सगळ्या गोष्टींमध्ये आपण ईश्वर बघतो आहे. आणि नंतर शेवटची स्टेप काय असणार आहे? अरूप दर्शन, की निर्गुण निराकार या ईश्वराचं दर्शन साधकाला करावं लागतं. तर इथे भगवंत म्हणतात की अशा साधकासाठी मी काय करतो? तेषामेवानुकंपार्थम अहमज्ञानजम तम, की अशा साधकाचा मी जो तम आहे, की जे अज्ञान आहे, त्याचा मी नाश करतो. इथपर्यंत आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. परंतु हे सांगितल्यानंतर पण आता अर्जुनाला अजून काही भगवंताच्या विभूती ज्या आहेत त्या ऐकण्याची इच्छा होते आहे. कारण नुसतंच एवढंच सांगून भगवंत थांबले तर मग आपली गीता संपली असती. पण या अर्जुनाच्या प्रश्नामुळे 12वा आणि 13व्या या प्रश्नामुळे जवळपास 18 अध्यायापर्यंत गीता पुढे गेलेली आहे. पुढचं जे काही आहे ते प्रचंड वेगळ्या प्रकारचं भगवंतांनी सांगितलेलं आहे आपल्याला. तर इथे अर्जुनाने खूप चांगले चांगले विशेषण भगवंताश्री वापरले आहेत. आपण ते बघितलं मागच्या क्लासमध्ये की परम ब्रह्म, परम धाम, तुम पवित्र आहे, परम भवान, पुरुषम शाश्वतम दिव्यम, की तुम्ही परम आहात, ब्रह्म आहात, हां, तुम्ही सगळ्यांचं परमधाम आहात आणि तुम्ही पवित्र आहात. आणि मीच म्हणत नाही तर सगळे ऋषी, सगळे ऋषय सांगतात, आहुस्त्वाम ऋषय सर्वे देवर्षी नारदस्तथा, की तुमचं हे असं खरं रूप हे मला अजून माहीत नाही आहे. कारण अर्जुनाला अजून त्याचं दर्शन झालेलं नाही आहे, तो साधकाच्या प्रोसेसमध्येच अजून आहे. पण अशा प्रकारचं रूप, अशा प्रकारचं तुमचं स्वरूप, ईश्वराचं स्वरूप हे फक्त देवर्षी नारद, म्हणजे ऋषीच नाही, या भूलोकावरचे ऋषीच नाही, तर स्वर्गलोकातले ऋषी, जे देवर्षी, नारद, असितो हे जे ऋषी आहेत त्या सगळ्यांनी असं सांगितलं आहे. आणि तुम्ही पण यापूर्वी मला असंच सांगितलं आहे, याचं आठवण अर्जुन त्यांना करून देतो. आपण आज या 13पर्यंत मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं. आज आपण 15पासून सुरुवात करू. स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगतपते.
तेच अर्जुनाचाच प्रश्न तो विचारतोय. याच्यापूर्वी जे काही विशेषण त्यांनी भगवंतासाठी वापरले होते त्यामध्ये तो अजून काही ॲडिशन करतो. आता हे ॲडिशन कशासाठी करतोय? तो देवाला इतका म्हणजे आपल्या नॉर्मल भाषेत म्हणायचं झालं तर कशाला मस्का मारतोय? ज्ञान मिळण्यासाठी म्हणून. आपण साधारण लोक वेगवेगळ्या कारणासाठी मस्का मारत असतो. आपल्याला काही आपला हेतू साध्य करून घेण्यासाठी आपण मस्का मारत असतो बऱ्याच लोकांना. पण इथे भगवंताला अर्जुनाला ज्ञानाची पिपासा आहे. त्याला अजून भगवंताबद्दल जाणून घ्यायचं आहे, अजून त्यांच्या लीलेबद्दल, अजून त्यांच्या विभूतीबद्दल जाणून घ्यायचं आहे. म्हणून इथं म्हणून अर्जुन इतक्या सगळ्या गोष्टी त्यांना विचारतो आहे. इथे तो एक छान विशेषण वापरतो. आपण आणि अर्थ बघू. हे भूतांना उत्पन्न करणारे, हे भूतांचे ईश्वर, हे देवांचे देव, हे जगतांचे स्वामी, हे पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात. यापूर्वीचे आपण विशेषण बघितले. या 15व्या श्लोकामध्ये भगवंतांना तो म्हणतो पुरुषोत्तम. आता पुरुषोत्तम जर आपण साधारण म्हटलं की अर्थ त्याचा जर घेतला तर सगळ्या पुरुषांमध्ये उत्तम असं आपण म्हणू शकतो. परंतु याचा आपण विस्ताराने विचार करू 15व्या अध्यायामध्ये. कारण तिथे भगवंतांनी हे जे पूर्ण जगत आहे, हे पूर्ण जग, ही जी सृष्टी आपण बघतो, ही पूर्ण सृष्टी 3 भागामध्ये त्यांनी विभागली. एक क्षर, अक्षर आणि उत्तम. म्हणजे क्षर म्हणजे काय? जे व्यक्त आहे, जे आपण आता बघतो आहे डोळ्यांनी, जे आपल्याला दिसतं आहे, ही एक क्षर प्रकृती झाली, त्याला म्हणतात क्षर. अक्षर म्हणजे जे अव्यक्त आहे. अव्यक्त कोण आहे? ईश्वर आहे. म्हणजे ईश्वराने ही जी सृष्टी व्यक्त केली, क्षर सृष्टी त्याला म्हणतात, कारण ही निघून जाणारी आहे, ही जाणारी आहे, ही मिथ्या आहे. अक्षर कोण आहे? भगवंत आहे. आणि उत्तम कोण आहे? तर ते फक्त चैतन्य स्वरूप भगवंताचं. तर याचं डिटेल आपण 15व्या अध्यायात बघू, जेव्हा हा विषय तेव्हा येईल. तर त्याला उद्देशून इथे अर्जुन म्हणतोय की तुम्ही पुरुषोत्तम आहात, की तुम्ही एक क्षर प्रकृती, अक्षर तुमचं स्वरूप आणि चैतन्य स्वरूप, या सगळ्यांमध्ये तुम्ही चैतन्य स्वरूप आहात. कारण चैतन्याच्या रूपामध्येच भगवंत या सगळीकडे पसरलेला आहे. म्हणून ते म्हणतात की तुम्ही हे पुरुषोत्तम, तुम्ही पुरुषोत्तम आहात. आणि भूतभावन आहात. भूतभावना म्हणजे सृष्टी करता. कारण आपण बघितलं आहे याच्या पूर्वीच्या काही चॅप्टरमध्ये पण आपण बघितलं आहे की ह्या चैतन्याच्या, या ब्रह्मामधनं हे पूर्ण सृष्टी उत्पन्न झालेली आहे. म्हणजे सुरुवातीला फक्त चैतन्य होतं, चैतन्याशिवाय काहीच नव्हतं. मग चैतन्याचं जेव्हा असोसिएशन मायासोबत होतं किंवा प्रकृतीसोबत होतं, त्यातनं ही पूर्ण प्रकृती निघालेली आहे. पण सगळ्यात सुरुवातीला काय होतं? चैतन्य होतं. तर चैतन्याशिवाय ही सृष्टी निर्माण झालीच नसती. चैतन्य जर नसेल तरी सृष्टी पूर्ण जड आहे, मॅटर आहे. म्हणून ते म्हणतात की भूतभावन, की तुम्ही या जगाचे सृष्टी करता आहात. आणि मग म्हणतात भूतेश, नुसती सृष्टी तुम्ही उत्पन्न केली नाही, तुम्ही या सृष्टीचं कंट्रोल पण करता आहे. म्हणजे आपण साधारण मनुष्य भरपूर गोष्टी निर्माण करतो, पण त्याच्या मेंटेनन्सचा किंवा त्याला कंट्रोल कसं करायचं याचं ज्ञान आपल्याला नसतं. म्हणून हे आजचं जे आपण बघतो की इको इम्बॅलन्स झालेलं आहे, झाडाचं कापणी जास्त झाल्यामुळे मग इकडे सगळी सोलर सिस्टीम चेंज झालेली आहे, गरम होत आहे आपल्याला. तर हे आपण स्वतः करतो खूप. म्हणजे आपण मनुष्याने खूप वेगळ्या प्रकारे शोध लावले आणि भरपूर केलं, पण त्याचा मेंटेनन्स आपल्याला कळत नाही. आता हे कोरोनाचंच बघा की एखाद्या व्हायरसला मारण्यासाठी म्हणून अजून एक व्हायरस तयार करावा लॅबोरेटरीमध्ये, म्हणून तो प्रयोग असतो. हे प्रत्येक देशामध्ये असे प्रयोग केले जातात की अजून फ्युचर कुठला एखादा रोग येईल त्याला आपण कसं थांबवता येईल त्यासाठी म्हणून रिसर्च म्हणून असं काम करतात. पण आता या कोरोनामुळे अशी पण एक थेरी आहे की चायनाच्या त्या लॅबमधनं तो लीक झाला, तो झाल्यानंतर तो आपल्याला थांबवता आला नाही. पण तसं इथे भगवंताचं नाही आहे. भगवंतांचं ते म्हणतात की तुम्ही ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे या सृष्टीचे तुम्ही कंट्रोलर पण आहे. कारण असं कधीच होत नाही बघा आपल्या जीवनामध्ये की जितकं आपल्याला प्रारब्ध आहे, जेवढं आपलं कर्म आहे त्याप्रमाणे बरोबर आपण काम करतो आणि जातो. सगळं कसं एकदम व्यवस्थित प्लॅन वेनी सगळ्या गोष्टी चालत असतात. की कोणीतरीही ही पूर्ण सृष्टी चालवत आहे, कोणीतरी या सृष्टीच्या मागे आहे चालवणारा, हे आपल्याला कळून येऊ शकतं. म्हणून ते म्हणतात की तुम्ही भूतभावना आणि भूतेश आहेत. आणि देवदेव,
की तुम्ही देवांचे पण देव आहे. म्हणजे देव म्हणजे कोण? हे इंद्र, वरुण, अग्नी हे सगळे जे देवता आहेत त्या देवतांचे पण तुम्ही देव आहात. म्हणजेच तुम्ही आदी देव आहात, सृष्टी करता आहात, हेच त्यांना सांगायचं आहे. ही आता भगवंताची स्तुतीच चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारे अर्जुन त्यांना समजावायचा प्रयत्न करतोय. आणि पुढे म्हणतो 16व्यामध्ये आणि इथे एक खूप व्यवस्थित म्हणतो तो की स्वयमेवात्मनात्मानम, हा एक पुन्हा त्यांनी विशेषण वापरलं इथे, की हे जे मी सगळं तुम्हाला सांगतोय, तुम्ही पुरुषोत्तम आहात, तुम्ही भूतभावना आहात, सगळं सगळं आहे, पण तुम्ही स्वतःच जाणवून दिल्याशिवाय कोणाला जाणू शकत नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला काय म्हणतात त्याला, म्हणजे यमे वैश्य वृणते तेन लभ्य, की तुम्ही जोपर्यंत दर्शन देत नाही लोकांना, तुम्ही तुमचं स्वरूप जोपर्यंत लोकांना दाखवत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणीच जाणू शकत नाही. कारण ह्या मायेच्या पडद्या आड भगवंत बसलेले आहेत. आपल्यासमोर पूर्ण नामरूपाची पूर्ण माया आलेली आहे. जोपर्यंत भगवान हा पडदा आपल्या डोळ्यापासून दूर करत नाही, जोपर्यंत आपल्यासमोरून ही पूर्ण दैवी माया दूर होत नाही, तोपर्यंत भगवंताचं असल रूप आपल्याला दिसत नाही. म्हणून ते म्हणतात स्वयं एव आत्मनात्मानम, की तुम्हीच ह्या पूर्ण जे काही हे तुमचं खरं तत्व आहे, चैतन्य रूपाने जे तुम्ही नटलेलं आहात, पण आपण फक्त नामरूपाने बघतो, ते तुमचं खरं स्वरूप आहे. आणि असं स्वरूप तर म्हणतात वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतय याभिर्विभूतिभिर लोकान इमांस्वम व्याप्तिष्ठसी, की असं जे तुमचं स्वरूप आहे, आपण मराठी वाचू, ज्या विभूतींनी या लोकांना व्यापून तुम्ही स्थित आहात, त्या आपल्या दिव्य विभूतींना संपूर्णपणे सांगण्यास आपणच योग्य आहात. आता इथे ते म्हणतात की वक्तुमर्हस्य शेषेण, की ह्या ज्या सगळ्या विभूती आहेत ह्या तुम्ही मला सांगा, की मला पूर्ण ह्या तुमच्या विभूती सांगा. आणि ह्या आत्मविभूतया म्हणजे कसं, की ह्या ज्या विभूती आपण याच्या आधी पूर्व बघितलं होतं की विभूती म्हणजे काय आणि योग म्हणजे काय. तर ते म्हणतात की हे पूर्ण मला तुमच्या ह्या ग्लोरीज ज्या आहेत त्या मला सांगा. आणि दिव्य ही आत्मविभूती, की मला तुम्ही, कारण आपण खरं हे जग जर बघितलं तर हे जग पूर्ण अद्भुत आहे. म्हणजे आपल्या स्वतःची सिस्टीम बघा, स्वतःची पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम बघा, ही रक्ताभिसरणाची सिस्टीम बघा. ह्या डोळ्यात आपण बघतो तिथे टिअर ग्लँड्स असतात. जर कोणाच्या टिअर ग्लँड्स काम करत नसतील तर त्या बिचाराला 24 तास ते ड्रॉप डोळ्यात टाकावं लागतील. म्हणजे जर छोट्या छोट्या गोष्टी विचार केला तुम्ही आपल्या शरीराच्या, तर हे एक अद्भुत आहे, एक विभूती आहे भगवंताची. एक छोटासा तुमच्या हातावर जर एखादा किडा बसला असेल तर त्या छोट्या किड्यामध्ये पण पूर्ण सिस्टीम आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, आणि सगळ्या प्रकारची सिस्टीम त्याच्यामध्ये आहे. छोट्याशा याच्यामध्ये डोळ्याने पण दिसत नाही तो आपल्या. तर ही जी विभूती आहे ती आपल्याला काय फ्री ऑफ कॉस्ट मिळाली. आपल्याला काही त्याला किंमत द्यावी लागली नाही. त्याच्यामुळे आपल्याला किंमत पण नाही आहे त्याची. जोपर्यंत आपला हात पाय काम करत नाही, जेव्हा उठताना बसताना कंबर दुखते, चालताना जेव्हा गुडघे दुखायला लागतात, तेव्हा आपल्याला खरं समजतं की काय गुडघ्यांची किंमत आहे. कारण ही आपल्याला फ्री ऑफ चार्ज मिळालेली आहे. तर इथे अर्जुन म्हणतोय की मला दिव्य विभूती दाखवा. मला ह्या विभूती मला कळल्या. कारण जर साधारण आपण आपला विवेक जरी लावला तरीही भगवंताच्या ह्या सगळ्या विभूती आपण समजू शकतो. परंतु तो म्हणतो की मला ह्या दिव्य विभूती ऐकायच्या, की मला ह्या लौकिक विभूती, म्हणजे आपण ज्या काही बघतो ते लौकिक विभूती झाल्या, मला अलौकिक विभूती मला तुमच्याकडनं ऐकायच्या आहे. लोकान इमांस्त्वम व्याप्तिष्ठसी, आणि ही जी विभूती आहे ही सगळ्या सृष्टीत मी बघतोय की आहे. तुमच्या विभूतींशिवाय किंवा तुमच्या शक्तीशिवाय ही मी पूर्ण विभूती समजू शकणार नाही. तर अशा ह्या विभूतींचं दर्शन, की अशा ह्या विभूतींचं खरं महात्म्य हे तुम्ही मला वक्तुमर्हस्य शेषेण, तुम्हीच मला सांगा. कारण याच्यापूर्वीच त्यांनी म्हटलेलं आहे की स्वयमेवात्मनात्मानम, की तुम्हीच हे सांगायला योग्य आहात. आपण बघतो ना की श्रीरामकृष्ण म्हणतात की रामचंद्र दत्त, तेव्हा रामचंद्र दत्त श्रीरामकृष्णांच्या बद्दल कलकत्त्याच्या लोकांना सांगतात की श्रीरामकृष्ण अवतार आहेत. तेव्हा श्रीरामकृष्ण म्हणजे ते प्रचार करतात की श्रीरामकृष्ण अवतार आहेत वगैरे वगैरे. तर तेव्हा श्रीरामकृष्ण म्हणतात की राम सगळ्या लोकांना सांगत फिरतोय की मी अवतार आहे. त्याला काय माहिती आहे त्या अवताराबद्दल? म्हणजे साधारण लोक आपण भगवंताच्या बद्दल म्हणतो, पण खरं जे स्वरूप आहे भगवंताचं ते आपल्याला काय समजणार आहे?
तर स्वामी विवेकानंद पण एकदा म्हणतात ना की खरा विवेकानंद कोण आहे हे समजण्यासाठी अजून एक विवेकानंद लागेल. म्हणजेच काय की या भगवंताच्या वेगवेगळ्या ज्या विभूती असतात ते आपण साधारण माणूस आपल्या कल्पनेच्या त्या बाहेर असतात. म्हणून भगवंतांनी सांगितल्या, त्यांनी जर समजावून दिलं तरच आपल्याला याचं आकलन होणं शक्य आहे. म्हणून हे म्हणतात की ह्या दिव्य विभूती तुम्ही मला सांगा. पुढे बघू. कथम विद्यामहम योगिन्स त्वाम सदा परिचिंतयन केषु केषु च भावेषु चिंत्योस्मी भगवन्मया. हे योगेश्वरा, मी कशा रीतीने निरंतर चिंतन करीत आपणाला जाणावे आणि हे भगवंता कोणत्या कोणत्या भावांनी माझ्याकडून चिंतन करण्यास आपण योग्य आहात. अर्जुनाचा प्रश्न चालूच आहे इथे ते म्हणतात भगवंतांना की ह्या ज्या विभूती आहे ह्या पूर्ण सृष्टीत पसरलेल्या आहेत. तर केशु केशूच भावेषु चिंत्योसी, की ह्या सगळ्या विभूतींमध्ये मी कुठल्या कुठल्या विभूतींचं ध्यान करू शकतो किंवा मला ध्यानासाठी किंवा मेडिटेशनसाठी कामात येऊ शकतात. कारण इथे कसं आहे ना, भरपूर पूर्ण जगातच या पूर्ण विभूती भगवंताच्या आहे. आपण बघतो ना, कोणाला फुलं आवडतात, कोणाला सूर्योदय अतिशय आवडतो, कोणाला सूर्यास्त आवडतो, कोणाला पर्वत पहाड असे आवडतात. आता हे सगळे पूर्ण हे जग म्हणजे भगवंताची विभूती आहे. तर कुठल्या कुठल्या भावाने म्हणजे मला जे काही योग्य वाटतं, मला जे श्रेयस्कर वाटतं किंवा मला जे म्हणजे आनंद देणारं कुठलं आलंबन जर असेल तर मी त्याचं चिंतन करण्यासाठी जास्त प्रयत्न करेन. म्हणून इथं भगवंत म्हणतात की कथम विद्यामहम योगिन, की मला हे सांगा की कुठल्या भावानी केशु केशूच भावेषु चिंत्योसी भगवन्मया, की मी कुठल्या भावानी तुम्हाला हे करू आणि सदा माम परिचिंतयन, की असं जर मी सदैव तुमचं चिंतन केलं वेगवेगळ्या रूपात तर मी काय होईल, माझं ह्या अनेक रूप ईश्वराकडून माझं मन हळूहळू हळूहळू एक रूप ईश्वराकडे जाईल. आपण बघतो या गीतेमध्ये हे विभूती योग सांगितला आहे, म्हणजे अनेक रूप दर्शन सांगितलं आहे. आणि याच्यानंतर भगवंत स्वतःचीच वेगवेगळ्या विभूती सांगतील आणि प्रत्येक साधकाला जसं पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी ते विभूतीचं दर्शन घ्यावं किंवा त्याप्रमाणे त्यांनी ध्यान त्यावर करावं. उपनिषदांमध्ये पण बृहदारण्यक उपनिषद तुम्ही जर बघितलं तर तिथे पण आलेलं आहे उषावा अस्य अश्वस्य वगैरे, की तिथे अश्व म्हणजे घोडा हा जो हे एक सिम्बॉल आहे घोडा. कारण तो अश्वमेध योग यज्ञ जो केला जातो, सगळ्यात मोठा यज्ञ सांगितला आहे तो अश्वमेध यज्ञ. त्या अश्वमेध यज्ञामध्ये तो अश्व ॲज अ सिम्बॉल म्हणून तो घेतला जातो. तो सगळ्या पूर्ण राज्यात पाठवला जातो आणि जर कोणी त्याला थांबवलं नाही त्या अश्वाला तर त्या पूर्ण पृथ्वीचा तो राजा समजला जातो, असं त्याचं आहे स्वरूप. पण ज्या लोकांना ही अश्वसाधना करता येत नाही किंवा जे क्षत्रिय नाही आहेत, कारण ती फक्त क्षत्रिय लोकांसाठीच ती उपासना आहे किंवा तो यज्ञ आहे, तर ज्या लोकांना ते करता येत नाही त्यासाठी भरपूर पैसा लागतो, ज्यांच्याजवळ पैसा नाही आहे किंवा जे ब्राह्मणेतर वर्णातले लोक आहेत, मग त्यांनी काय करावं, त्यांनी काय अश्वमेध यज्ञ करू नये, फक्त काय तो क्षत्रियांसाठीच लिमिटेड आहे. म्हणून मग शास्त्र काय म्हणतं की तुम्ही ज्यांना तो अश्वमेध यज्ञ करणं शक्य आहे त्यांनी अश्वमेध यज्ञ करावा आणि त्यातनं तुम्ही पुण्य कमवायचं. पण ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी काय करावं, त्यांनी फक्त उपासना करावी. त्यांनी जर फक्त त्या अश्वावर जर उपासना केली तर तुम्हाला जे फळ ॲक्च्युली तो यज्ञ करून ज्याला मिळेल तेच फळ तुम्हाला पण उपासनेने मिळेल, असं शास्त्र सांगतं. आणि तिथे मग त्या अश्वाची त्यांनी तिथे पूर्ण एक विराट अशी कल्पना केलेली आहे की त्या अश्वाचे डोळे म्हणजे सूर्य आणि चंद्र वगैरे वगैरे. तर पूर्ण अश्वाच्या प्रत्येक अवयवाचं वर्णन ह्या पूर्ण विराट सृष्टीशी त्यांनी तिथे केलेलं आहे. म्हणजे काय की ही जी अनेक रूप ईश्वराची जी उपासना आहे ही उपनिषदांपासून वेदांपासून आलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की गीता हे काही वेगळं काही गीतेत भगवंतांनी सांगितलेलं नाही आहे. हे पूर्ण उपनिषदांमध्ये जे काही तत्व आहे तेच तत्व इथे आलेलं आहे. म्हणून इथे भगवंतांनी जी विराट उपासना आता सांगतायत भगवंत, ती ह्या उपनिषदाचा सोर्स आहे. म्हणून इथे भगवंतात की सदा माम परिचिंतयन.
आणि आणि काय म्हणतात की त्वाम त्वाम अहम विद्याम, की असं विचार करून, अशा प्रकारची मी उपासना करून, अशा प्रकारचं मी ध्यान करून, कशा प्रकारचं, ह्या विराट ईश्वराचं मी ध्यान करून काय होईल की मला तुझं निर्गुण निराकार हे रूप मला कळून येईल. कारण सगळ्या साधकांचं एम काय आहे की भगवंताची ते अरूप जे तत्व आहे, निर्गुण निराकार जे तत्व आहे त्याचं दर्शन करून घेणं. म्हणून तिथं म्हणतात की केशू केशूचं भावेशू, मी कुठल्या भावनेनी, कुठल्या प्रकारे मी तुझं दर्शन करू शकेन ते मला सांगा. आणि पुढे ते म्हणतात की विस्तरेणात्मनो योगम विभूतीम च जनार्दन भूय कथय तृप्तिरिही शृण्वतो नास्ति मे मृतम. आता इथे पुढे म्हणतायत की थोडक्यात नका सांगू, मला विस्तरेण सांगा, म्हणजे विस्ताराने मला सांगा. म्हणजे मला असंच काहीतरी, आता मी 7व्या 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी त्यांचं पूर्ण वर्णन केलं आहे. आपण ते पूर्ण डिटेल बघितलं की सगुण उपासना कशी करायची, निर्गुण उपासना कशी करायची, हे सगळं डिटेल भगवंतांनी सांगितलं. पुन्हा भगवंताला काय वाटेल की बाबा इतकं सांगून ह्याचं लक्ष कुठे होतं मी जेव्हा सांगत होतो तेव्हा, हा पुन्हा विचारतोय, असं सारण वाटू शकतं कोणाला पण. तर इथे ते क्लिअर करतो अर्जुन. अर्जुन म्हणतात की मला विस्तरेण सांगा, विस्तारानेच मला सांगा, थोडक्यात सांगू नका हे मला. आणि विस्ताराने सांगून काय होईल, भूय कथय, की मला तुम्ही पुन्हा सांगा, पुन्हा सांगा. भूय कथय म्हणतोय म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही याच्यापूर्वी जे मला सांगितलं होतं ते मी विसरलो नाही आहे, त्याचं मला पूर्ण ज्ञान आहे. मी पूर्ण तुमच्याकडून पुन्हा ऐकायसाठी मला इच्छा आहे. कारण काय की शृण्वतो नास्ति मे मृतम, की हे श्रवण करून माझं मन भरलेलं नाही आहे अजून. म्हणजे खरं कारण हे आहे. नाहीतर भगवंत समजतील की मी जेव्हा सांगत होतो तेव्हा तुझं लक्ष नव्हतं, हे असं थोडक्यात सांगून भगवंत आपले संपवतील गीता. पण ते क्लिअर करण्यासाठी ते म्हणतायत, कोण, अर्जुन म्हणतोय की विस्तरेण आत्मनो योगम विभूतींच जनार्दन, की मला तुमची पूर्ण ही जी विभूती आहे ही मला विस्ताराने सांगा. आणि इथे आपण योग आणि विभूती ह्या 2 शब्दांचा आपण अर्थ बघितला होता. योग म्हणजे काय की पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल फॉर्म, की भगवंतामध्ये ही सृष्टी उत्पन्न करण्याची जी पॉवर, शक्ती, योग शक्ती, म्हणजे बीजामध्ये जी शक्ती असते, झाडाच्या बीमध्ये जी शक्ती असते ती पोटेन्शियल एनर्जी आहे त्याच्यामध्ये. तर ही पोटेन्शियल एनर्जीला योग म्हणतात. म्हणजे मला हे अव्यक्त स्वरूप पण तुमचं मला समजावून सांगा. आणि विभूती म्हणजे योग, विभूती म्हणजे ही जी पूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे, व्यक्त सृष्टी, म्हणजे भगवंताची व्यक्त सृष्टी आणि भगवंताची अव्यक्त सृष्टी, ह्या दोन्हीही सृष्टींचं मला ज्ञान द्या. या योग आणि विभूती याच्याबद्दल आपण पूर्वी विस्ताराने बघितलं होतं. तर इथे म्हणतायत ते अर्जुन म्हणतायत की हे जनार्दन, की मला हे पूर्ण विस्ताराने सांगा. काय सांगा, योग आणि विभूती, म्हणजे तुमचं हे व्यक्त स्वरूप ईश्वराचं हे जग मी पूर्ण बघतोय हे स्वरूप आणि अव्यक्त स्वरूप, हे दोन्हीही मला तुम्ही सांगा. कारण भूय कथ तृप्तिरी शृण्वतो नास्ति मे मृतम, कारण हे पुन्हा पुन्हा ऐकूनही माझं मन भरत नाही आहे. कारण हे मन भरणं माझं इम्पॉर्टंट आहे, कारण मला याच्यावर उपासना करायची आहे. मला हे तुम्ही सृष्टीचं सगळं तत्व सांगितलं तर मी त्याला कुठल्या तरी एका आवडत्या गोष्टीचं मी आलंबन घेईन आणि त्या आलंबना पकडून मी ध्यान किंवा मेडिटेशन करायचा प्रयत्न करेन. कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण ध्यान करतो काहीतरी आलंबन पाहिजे असतं. आता हे आलंबन 2 प्रकारचे असतात. एक आलंबन कुठलं असतं की प्रतीक उपासनेचा, आणि एक आहे प्रतिमा उपासना. प्रतिमा उपासना आपण बघितलं की जिथे प्रत्यक्ष ईश्वर आहेत, की जिथे त्याचे हात पाय आहे सगळे, म्हणजे श्रीरामकृष्ण, कृष्ण, भगवान रामकृष्ण, हे सगळे हे कोण आहेत, हे खरं आहे प्रतीक उपासना, की जिथे पूर्ण सगळे अंग आहेत भगवंताचे. आणि एक आहे प्रतीक, जिथे शाळीग्राम आहे, शिवलिंग आहे, रघुवीर शिला आहे, हे झालं प्रतीक. तर ह्या प्रतीक किंवा प्रतिमा उपासना ह्या दोन्हीही करण्यासाठी आपल्याला काहीतरी आलंबन पाहिजे असतं, काहीतरी पकडण्यासाठी पाहिजे असतं. ते पकडण्यासाठी म्हणून भगवंत म्हणताय, हे अर्जुन म्हणतोय की मला ह्या विभूती सांगा, की या विभूतीद्वारा मी हे सगळं करू शकेन. कारण मला हे सगळ्या विभूती आवश्यकता आहे कशासाठी, मला मेडिटेशन करायचं आहे, मला ध्यान करायचं आहे, आणि त्या ध्यानाच्या द्वारे मी तुमच्याकडे
पोहोचायचा प्रयत्न करेन, असं इथे भगवंतांना म्हणतायत. आता भगवंत इथे सुरू करतील. श्री भगवान उवाच हंतते कथयिष्यामि दिव्यात्मविभूतया प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. इथे भगवंत म्हणतायत की हंत हे कुरुश्रेष्ठा, आता मी तुला आपल्या दिव्य विभूती मुख्य मुख्य अशा कथन करीन, कारण माझ्या विस्तारांचा अंत नाही. आता इथे भगवंत म्हणतायत की तू विचारत सांगतोय की मला डिटेलमध्ये सांगा सगळं, विस्ताराने सांगा. तर इथे भगवंत म्हणतायत की हंत, हंत म्हणजे हो, आपण म्हणतो ना का यस ठीक आहे, वेल ओके, जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर हंत, हंत ते कथयिष्यामी, ते मी तुला सांगतो. काय सांगतो? दिव्य आत्मविभूती आहे. कारण अर्जुनाने दिव्य विभूती ऐकायसाठी म्हणून रिक्वेस्ट केली होती. हा अलौकिक जे काही भगवंताचं स्वरूप आहे त्याबद्दल त्याला ऐकायचं आहे. लौकिकबद्दल तो म्हणतो मला माहिती आहे सगळं, आपण समजू शकतो त्या लौकिक विभूती भगवंताच्या कुठल्या आहेत. तर ते म्हणतात की मला अलौकिक विभूती ऐकायची आहे, आणि म्हणून भगवंत म्हणतात प्राधान्यता कुरुश्रेष्ठ, की त्यातल्या काही इम्पॉर्टंट ज्या आहेत त्या मी तुला सांगतो. म्हणजे पूर्ण सांगत बसत नाही, तुला काही सांगतो की ज्या इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, तुझ्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे, माझ्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे, त्या मी सांगतो. कारण नास्त्यंतो विस्तरस्य, की माझा अंत नाही आहे. माझ्या विभूतींना जर ऐकायचं असेल तुला, तर प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहेत. प्रत्येक, कारण आपण माहिती आहे आपल्याला की पूर्ण सृष्टीची भगवंतांनी निर्माण केलेली आहे. तर या सृष्टीतनं, ही सृष्टी जर भगवंतांनी निर्माण केली असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये जाण्यात काही अर्थ नाही आहे. त्याला म्हणतात ना की शीतावरून भाताची परीक्षा करणं, की तू माझ्या काही प्राधान्यातला, की काही माझ्या मोठ्या ज्या काही विभूती आहेत त्या तू बघ, त्यावरून तुला सगळ्या गोष्टी कळून येईल, इथे ते भगवंत म्हणतायत. तर आता या इथून भगवंतांनी सुरुवात केली आहे. आता पुढच्या जवळपास एंडपर्यंत भगवान आपल्या वेगवेगळ्या विभूती अर्जुनाला सांगतील. मला वाटतं आपण त्या पुढच्या क्लासमध्ये भगवंताच्या पूर्ण विभूतींचं वर्णन बघूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.